वाहतूक नियम की आर्थिक लूट, मिरज ट्रॅफिक क्रेन कारवाईवर नागरिकांचा संताप। मिरज शहरात वाहतूक शाखेच्या क्रेनद्वारे सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। शहरातील विविध भागात कोणतेही स्पष्ट नियम, रस्त्याकडील पांढरे पट्टे अथवा सूचना फलक नसतानाही वाहन उचलण्याची कारवाई सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष म्हणजे तहसील कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांची दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर उचलली जात असताना काही ठराविक नाश्ता सेंटर, हॉटेल व व्यावसायिक आस्थापनासमोरील वाहने मात्र कारवाईपासून वगळली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यामुळे वाहतूक शाखेची कारवाई पक्षपाती असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे। क्रेन कारवाई दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धट व दादागिरीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारीही आहेत। तसेच बेकायदेशीर पार्किंगबाबतचे अनेक नियम प्रत्यक्षात पाळले जात नसून ढाब्यावर बसून नियम ठरवले जात आहेत अशी चर्चाही शहरात सुरू आहे। या क्रेन कारवाईचा उपयोग ठेकेदाराच्या फायद्यासाठीच केला जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत। मिरजकर नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील गिड्डे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र असल्याचा आरोप केला जात आहे। त्यामुळे ही कारवाई वाहतूक शिस्तीसाठी आहे की मिरजकर नागरिकांना लुटण्याचा प्रकार आहे अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। पोलीस ठाण्याजवळील परिसरात बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष होत असताना हॉटेल व नाश्ता सेंटर परिसरात मात्र कारवाई होत नसल्याने निवडक कारवाई होत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठ पोलिसांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे नागरिक सांगत आहेत। ट्रॅफिक क्रेन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे।